नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. माझ्या ब्लॉगमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आता सध्या आमच्या घरात आजारपण सुरू आहे. पहिलं अथर्वाला ताप येऊन गेला, तो 4 दिवस ॲडमिट होता. त्याचं बरं झालं. त्यानंतर आराध्याला, म्हणजे त्याच दरम्यान आराध्याला ताप येत होता, पण 99-100 पर्यंत होता. घरीच औषध पहिलं दिलं, मग नंतर डॉक्टरकडे आम्ही घेऊन गेलो. आता काल रात्री तिला परत 100 ताप आला आणि कफ खूप आहे. त्याच्यामुळे मग तिने 2-3 वेळा उलट्याही केल्या आणि काही खाल्लं पिल्लं नाही. मग तिला म्हटलं आता तू आराम कर, हवं असेल तर खा. नाहीच म्हणाली. म्हटलं ठीक आहे, झोपून जा. झोपून गेली. आज संकष्टी आहे, त्याच्यामुळे मी लवकर उठली, केसावरून आंघोळ केली. पण माझी संकष्टी तर नाही आहे, मी उपवास वगैरे करत नाही. अगोदर करायची, पण आता नाही जमत, त्याच्यामुळे मी करत नाही. फक्त मी सगळे वार पाळते. तर मग सकाळी उठली, मुलं झोपली आहेत, तोपर्यंत मला काही कामं पटापट आवरून घ्यावी लागतात. कारण मुलं उठली की मग त्यांचं गोंधळ, मग त्यांची कामे, त्यांचा अभ्यास, असं सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे मी सकाळी उठते आणि बहुतेक जेवढी माझ्याने कामं होतील ते मी पटापट करून घेते. आता मग त्यांच्या नाश्त्यासाठी मी आज काय केलंय, त्यांना चपाती फार आवडते, म्हणून इथे 4 चपात्या करून घेतल्यात. आणि त्या दिवशीचे 4 पुरणपोळीचे गोळे राहिलेले, त्याच्या पुरणपोळ्या केल्यात आणि चपात्या केल्यात. आणि त्यांच्यासाठी इथे पेज केली, उकड्या तांदळाची पेज आहे ही. आमच्या गावाला उकडे तांदूळ आत्ता नाही आहे, पण आम्ही विकत आणले उकडे तांदूळ आणि त्याची पेज केलेली आहे. पेज जर प्यायले ना, तर ताप आलेल्या माणसाला मी पेज देतो, तर पेज प्यायलं की खूप ताजंतवानं राहायला होतं. त्याच्यामुळे ही त्यांच्यासाठी पेज केली. अजून उठले नाही. मला पण सर्दी आहे, तापही आहे थोडाफार, त्याच्यामुळे औषध घ्यायचं राहिलंय. बरं झालं. आता काय होतं, औषध विसरली की मग विसरायलाच होतं, मग माझं काही होतच नाही. त्याच्यामुळे मी काल पण डॉक्टरांकडे गेलेली, औषध गोळ्या लिहून आणल्या, आराध्यालाही दाखवलं. गोळ्या खाऊन घेते बरं का. ही इथे केरलाची केळी मिळतात, मोठी असतात, लांब. ती पण पाण्यामध्ये मीठ टाकून जरा उकडत ठेवली. अशी फरमाईश होती की मला मेदूवडे खायचे. मग म्हटलं ठीक आहे. मग ही बघा, इथे मी ही डाळही भिजत घातली. आता त्याची पण थोडे मेदूवडे करेन. मग म्हटलं जर खाल्लेच त्याने, म्हटलं ठीक आहे, बाहेरचं काय आणणार. आणि आम्ही बाहेरचं जास्त मुलांना कधी काही देत नाही. इवन बिस्किटसुद्धा देत नाही, कारण त्यांचे पप्पा खूप ओरडतात. केकही आणत नाही. त्या दिवशी बघा, बाबांचा बड्डे होता, पण आम्ही केक आणला नाही. आमची ॲनिव्हर्सरी झाली, पण आम्ही केक आणला नाही, कारण त्यामध्ये क्रीम असते आणि ती मुलांना आम्ही देत नाही. आणि केक एकच पीस नाही खाणार, अजून हवा म्हणून सांगणार. त्याच्यामुळे मी केकही त्यांचा बंदच केलेला आहे. जे काय असेल ते आम्ही घरी करतो. आरू, आराध्या, ए आरू, उठते का? आराध्या, बरी आहेस? हा, बरी आहे. ताप गेला ना? झोपते? हा, हस जरा. जमतंय ना हसायला? हा, हसायला जमते का? हो. झोपते नाही, मग उठते? हा, बरं, उठ चल. अथर्वा, ए अथर्वा, उठ. अरे वाजले बघ किती, उठ. चल चल, जाऊया फिरायला, चल. येतो? अरे चल रे. अरे चल रे, काय लाजतोय बघ ये तरी. तोंड बघ कसं दिसतंय बघ. हे बघ इकडे बघ, माझ्याकडे बघ. उठ चल, शाळेत जायचंय. कधी जाणार? शाळेत जायचंय. आज शाळा आहे. आज मटारचा उपमा. काल मटार सोललेले ना तुम्ही? हा, काल मटार सोलून दिले हो. मग आज उपमा मटारचा. हाय. ओ हो, डोळे चोळू नको, डोळे नको चोळू. चल उठ उठ उठ. मस्त आळस. वाव.
चला चला उठा. पहिला नंबर कोणाचा आंघोळीला तू मला सांग पहिला. आज जो उठेल ना त्याचा पहिला नंबर आहे आंघोळीला. तू उठणार आहेस का? लवकर बोल. उठणार आहेस? नाही ना. बघा आज तुझा दुसरा नंबर. चल आराध्याची पहिली आंघोळ. आराध्या घे औषध. आता कसं घेणार बघा. अच्छा औषध कसं घेणार बघा. घेणार आता माझ्या बाबू घेणार घेणार घेणार. घे घे घे. मग तुझ्यासारखी नाहीये ती. गुंडू आहे माझे बाबू ते. गुंडू आहे. घे हे घे हे घे. हो 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 आली. हो इकडे तोंड करून तिथे. ओ 1 2 3 गुड 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 गुड. मम्मा पुरणपोळी दे ना. तुला काय पुरणपोळी पाहिजे? तिला तिला दिली ना. तिने थोडीशी खाल्ली जास्त नाही. मला पण थोडीशी. बर बर ठीक आहे. आंघोळ झाली? हा देवाच्या पाया पडला? तिकडे बघ देवाकडे. गौरी पुत्र विनायका भक्तावा संसारेलितम आयुष्कामात सिद्धये पदवक्रतुंडच्या एकदंतन्मिकीयकम् विद्याौषधिगाशम् जगवतं चतुत्तरं लंबोदरं पंचवंशसहस्रं विधवे च सप्तमिन्द्रराजेन दूलवर्णं तथा नवद्वारचन्द्रं च दशमङ्कुविनायकम् एकादशं गणपति द्वादशं गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्देया पठे नमः न च विघ्नस्तस्य सर्वसिद्धिकरं विद्याधिरावते विद्या धराधिरावते धरम् बुद्धाधिरावते बुद्धा मुष्टिरावते गति जपेत गणपती सोतम शर्विल माझे ही परे संवत्सरेण सिद्धींच्या नवते नाथ संशय अष्टोमाम्यने अष्ट विकिद्वाया समन्वये तदस्स विद्या भये सर्वा गणेशश्च इति श्रीनारायणपुराणे संकटनाशं नाम श्री गणपती चतुर्थं. खा. हा सरळ वाकून खा. खाली पडेल. हा खा. हवी आहे चपाती हवी. मग चपाती हवी. हे नको आहे. बर ठीक आहे. तुला काय हवं? ठीक आहे आणते. हा ठीक आहे. चपाती चपाती हवी. ठीक आहे तुला खा. हे नको आहे. बरं नको खाऊ. चल राहू दे तशीच बाजूला चपाती. हा तू खा खा. आम्हाला आज बरं नाही. अजून बरं वाटत नाही. आम्ही थोडंच खाल्लं. हो ना. हो आणि आम्हाला अगदी जवळ जवळ पाहिजे. हो बरं नसलं की जवळ जवळ पाहिजे आम्हाला. हो की नाही. काय खाणार तू आज? काय खाणार? पेज लावलीये. खाशील? थोडस पेज. दूध भात नाही खायचं. दूध नको प्लीज प्लीज. नाही 2 दिवसांनी दूध भात का. पेज खाते तू? पेज पिते? मस्त पेज आहे. गोड गोड आहे. छान छान आहे. तुला पाहिजे का पेज? पेजेचं पाणी देणार तुला. हा छान असतं ते. पेज नको देऊ. पेजेचं पाणी हवं ना. बरं ठीक आहे ठीक आहे. आम्हाला पेजेचं पाणी हवंय बरं का. तुम्ही पण खाता की नाही? सॉरी पिता की नाही पेज? आज कोणवार आहे? आज कोणवार आहे दीदी? कोणवार आहे आज? रविवार. रविवारचं तर काय आपली कामं करा. चला झालं नाही का
बघूया, झालं. नख बघू. हे बघा, आरूने आमच्या स्वतःची नख स्वतःच कापलेत. वा, छान 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 छान. सुट्टीचा दिवस आज नख कापायचा गेला. आणि दुसरे साहेब आपले काय करतायत बघा. ते बघा आपले साहेब काय करतायत. हे बघा, टीव्ही चाललंय, टीव्ही बघणं चाललंय. लाजला लाजला. आमची पण कापायची आहेत. कापा कापा कापा, सरळ काप, नाही तर बोट कापशील माझं. हो हो, लागतंय लागतंय, काप. आज उडीद डाळ भिजत घातली. म्हटलं मेदूवडे करू, कारण मुलांनाही रोज रोज खाऊन खाऊन डाळ भात कंटाळा आलेला. तर डाळ भिजत घातली, पण वेळच नाही मिळाला, कारण त्यांचं सगळं सकाळ आंघोळ वगैरे हे करता करता मग म्हटलं राहू दे तसंच. आणि अचानक फोन आला त्यांच्या दोस्त मंडळीच्या आजीचा, मी सांबार केलंय तर ते तुम्ही घेऊन जा. म्हटलं अरे कसं असतं बघा, डाळ भिजत घातली, मेदूवडे करायचे पण वेळ मिळाला नाहीये. आणि तिने फोन केला, काय दादा, आणि ना तिने फोन केला की सांबार घेऊन जा, कारण तिची तशी आम्हाला खूप मदत होते. आणि मग मग मी पटकन चटणी वाटली आणि मग मेदूवडे करून घेतले. चांगलंय, आवडलं. दोन्ही हात लावू नकोस. या चपाती भाजी खायला, केळ्याची भाजी. आणि आमची आरू काय खाते, मेंदूवडा आणि सांबार. तब्येत बरी आहे, बरं वाटतंय. गोळी घेणार आहेस ना आता, औषध घेणार आहे. मग औषध घेणार आहेस ना. सिरप आहे ते खोकूचं सिरप आहे. आमची आरू औषध घ्यायला आता बघत नाहीये. आज काय झालं काय माहिती, नाही घेत आहे. तू घेतो मग. हा, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कशाला झालेलास. हा, काय दाखवलं, काय हॉस्पिटल मला दाखवलं. अच्छा, मी बघितलं नव्हतं का.